नमस्कार मित्रांनो, जेपी मॅथ मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण बघणार आहोत एमपीएससी कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2 आज झालेला पेपर मित्रांनो। या व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपण मॅथचे सर्व क्वेश्चन आपण सॉल्व करणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। पहिला प्रश्न मित्रांनो डाटा इंटरप्रिटेशन वर विचारला गेला। आता या एग्जांपल मध्ये मित्रांनो एका फॅमिलीचं इन्कम दिले, किती दिले मित्रांनो 40,000। तर तो घर भाड्यावर 110 डिग्री खर्च करतो, तर किराण्यावर 90 डिग्री, तर आणि प्रवासावर 70 डिग्री खर्च करतो। तर त्याचा एकूण खर्च आपल्याला विचारला आहे मित्रांनो। आता मित्रांनो यांची टोटल किती होईल 110 प्लस 70 प्लस 90 किती होतील मित्रांनो, तर येईल मित्रांनो 270 डिग्री बरोबर। आता एक सर्कल म्हणजे किती डिग्री असतं मित्रांनो, तर 360 डिग्री बरोबर। या 360 डिग्रीची किंमत किती दिली मित्रांनो आपल्याला 40,000 बरोबर। आपल्याला किती डिग्री काढायचं आहे आता 270। बघा आता मित्रांनो याला 4 ने भाग जातो, मग मी याला पण 4 ने भाग देऊन टाकेल, याला पण 4 ने भाग देऊन टाकेल, म्हणजेच 90 डिग्रीची किंमत किती आली मित्रांनो, ती आली मित्रांनो 10,000 बरोबर। आता आपल्याला किती काढायचं आहे मित्रांनो 270, मग गुणिला 3 करेल, म्हणजेच हे होईल 270 डिग्री, तर इकडे पण गुणिला 3 करावं लागेल, म्हणजे 70 डिग्री म्हणजेच किती होतील 30,000। सिंपल, म्हणजेच मित्रांनो तो 30,000 यावर खर्च करतो। अशाच अप्रोचने मित्रांनो तुम्ही अगदी सेकंदात तुम्ही हे सॉल्व करू शकले असते। बघूया पुढचं एक्झाम्पल। दुसरा प्रश्न मित्रांनो, एक वस्तू अ ने ब ला 10% नफ्याने विकली, ब ने तीच वस्तू परत अ ला 10% तोट्याने विकली, तर मित्रांनो या व्यवहारात त्यांना नफा झाला का तोटा, असा प्रश्न आहे मित्रांनो। आता समजा मित्रांनो त्या वस्तूची किंमत आपण काय मानू, समजा ती 100 मानू बरोबर। आता अ ने ब ला किती टक्के 10% नफ्याने विकली, म्हणजेच 10 म्हणजेच काय मित्रांनो 1/10 होतं, तर कितीने विकली अ ने ब ला कितीने विकली असेल मित्रांनो, तर ती 11 ला विकली असेल बरोबर। परत ब ने ती 10% तोट्याने विकली, म्हणजेच मित्रांनो 10 चे किती होतील 9 बरोबर। आता यांचा काय करू आपण गुणाकार, किती झालं मग हे 100 आणि 99 बरोबर। आता मित्रांनो अ ला या व्यवहारामध्ये 100 रुपये मिळाले आणि ब ला या त्या व्यवहारामध्ये 99 रुपये मिळाले, परंतु मित्रांनो ॲक्च्युअल किंमत काय होती आपली 100, म्हणजेच मित्रांनो अ ला ना नफा झाला ना तोटा झाला बरोबर, पण बी ला मात्र तोटा झाला, म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक हे आपलं असेल आन्सर। सिंपल, ह्याच अप्रोचने मित्रांनो आपण सगळी एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत। बघूया पुढचं एक्झाम्पल। पुढचं एक्झाम्पल मित्रांनो टाइम अँड वर्कचं एक्झाम्पल। काय दिलंय मित्रांनो त्या एक्झाम्पल मध्ये, भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो आणि परत तो 10 दिवस काम करतो, त्याच्यानंतर उरलेले काम नीरज हे 35 दिवसात पूर्ण करतो, तर एकटा नीरज हे किती दिवसात पूर्ण करेल, असा प्रश्न आहे मित्रांनो। आता मित्रांनो इथे आपण काय करू, टोटल वर्क ॲझ्युम करू आपण, टोटल वर्क आपण 80 ॲझ्युम करू बरोबर। आता पहिले टोटल वर्क 80 ॲझ्युम केले। आता भूषणने पहिले 10 दिवस काम केले, भूषणने 10 दिवस काम केले बरोबर, 10 दिवस काम केले, कारण की आता टोटल वर्क जर 80 असेल तर भूषणची इफिशियन्सी काय असेल, एका दिवसात 1 काम करेल, म्हणजे 10 दिवसात 10 काम बरोबर, म्हणजे उरलेलं काम किती असेल मित्रांनो आता 70 बरोबर। हे उरलेले 70 काम कोण पूर्ण करेल मित्रांनो, तर तो नीरज। नीरज किती दिवसात पूर्ण करतो मित्रांनो 35 दिवसात। मग आपल्या नीरजची इफिशियन्सी काढता येईल, काय येईल मित्रांनो 70 भागिले 35, नीरज एका दिवसात 2 काम करतो बरोबर। आता टोटल वर्क किती मित्रांनो आपलं 80 बरोबर, 80 भागिले 2 करू, म्हणजेच 40 दिवसात मित्रांनो नीरज हा पूर्ण काम एकटा पूर्ण 40 दिवसात मित्रांनो नीरज हा एकटा ते काम पूर्ण करू शकतो। सिंपल। पुढचा प्रश्न मित्रांनो वयासंबंधित आहे। काय दिले मित्रांनो आपल्याला 5 वर्षापूर्वी रेखा आणि नेहा यांच्या वयाची सरासरी किती दिली मित्रांनो आपल्याला 34 दिले बरोबर, तर त्यांच्या वयाची बेरीज किती होईल मित्रांनो, बेरीज किती होईल मित्रांनो, बघा बेरीज कशी करतो आपण 34 गुणिले 2 किती होतील 68 बरोबर। आता हे वय मित्रांनो 5 वर्षापूर्वीचे होते, तर मित्रांनो आजचे वय किती होईल, आजचे वय आता दोघांचं 5-5 वर्ष, म्हणजेच 5-5 वर्ष दोघांचे ॲड होतील म्हणजे 10, म्हणजे टोटल किती होईल मित्रांनो ही होईल 78 बरोबर। आता पुढे काय दिलंय मित्रांनो, पुढे दिलंय मित्रांनो आपल्याला रेखा नेहा व नीरज यांच्या आजच्या वयाची सरासरी किती दिली मित्रांनो आपल्याला 33 बरोबर। मग त्यांची बेरीज काढावी लागेल मित्रांनो, ती बेरीज काय होईल मित्रांनो, आता इथे 3 लोक आहे म्हणून 3 आणि मल्टिप्लाय 33 गुणिले 3 किती होतील
99 बरोबर। आता मित्रांनो रेखा आहे आणि न्याय आहे, इथे पण रेखा आणि न्याय होते, मग एक्स्ट्रा एज कोणाचा असेल मित्रांनो, हे असेल नीरजचे वय। आता मग नीरजचे वय काढू, नीरजचे वय काय असेल मग मित्रांनो, नीरजचे वय सांगा, 99 मधून 78 जातील, किती उरतील मित्रांनो 21 बरोबर। आणि विचारलं काय 10 वर्षानंतरचे नीरजचे वय, मग याच्यामध्ये आपण 10 ॲड करू, म्हणजेच 31 वर्ष असेल नीरजचे वय 10 वर्षानंतर। सिंपल। बघूया पुढचं एक्झाम्पल। अतिशय सिंपल पेपर होता मित्रांनो। जर तुम्ही आपले शॉर्ट व्हिडिओ बघितले असतील तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केले, ते पण अगदी सेकंदात। त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना या सगळ्या गोष्टींची माहिती होईल। आता पुढचं एक्झाम्पल मित्रांनो, 3.49 चा स्क्वेअर मायनस 0.51 चा स्क्वेअर डिवाइड बाय 3.49 मायनस 0.51 असा प्रश्न आहे मित्रांनो। ती सहज मित्रांनो याला आपण सॉल्व्ह करू शकतो, अशा टाईपचे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलंय। आता मित्रांनो आपल्याला माहित असेल ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बरोबर। याचा फॉर्म्युला काय मित्रांनो, एका ब्रॅकेटमध्ये सबट्रॅक्शन आणि दुसऱ्यामध्ये काय असेल मित्रांनो ॲडिशन बरोबर। आता मग इथे काय लिहिता येईल मित्रांनो, पहिल्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला या दोघांची सबट्रॅक्शन लिहिता येईल, नंतर ॲडिशन, म्हणजेच काय होईल मित्रांनो सांगा आता, 3.49 मायनस 0.51 आणि नंतर काय होईल मित्रांनो 3.49 प्लस 0.51 बरोबर। आणि खाली काय असेल मित्रांनो, खालची टर्म ॲज इट इज 3.49 मायनस 0.51 बरोबर। आता हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट काय होईल मित्रांनो कॅन्सल। आता 3.49 मध्ये 0.51 मिळवल्यावर किती येणार आहे मित्रांनो, तर ते येणार आहे मित्रांनो 4। सिंपल, ह्याचा आन्सर असेल मित्रांनो 4। अगदी सेकंदात मित्रांनो तुम्ही हे सोडवू शकले असते। पुढचा प्रश्न मित्रांनो, 150 आणि 500 मधील 11ने भाग जाणाऱ्या संख्या किती असतील मित्रांनो, असा प्रश्न आहे मित्रांनो। जो आहे मित्रांनो असा प्रॉब्लेम आला, कसा सॉल्व्ह करणार, आता आपल्याला 11ने भाग जाणाऱ्या संख्या काढायच्या। मग काय करायचं, हा जो 150 आणि 500 याला काय करायचं, पहिले 11ने डिवाइड करायचं बरोबर। आपल्याला बाकीशी काही घेणं देणं नाही बरोबर। आता याला 11ने भाग जाणार, कितीचा भाग जाणार आहे मित्रांनो, बघा 11 1 11 किती उरतील 4, 4 वर ठेवला हा 0, 11 त्रिक 33 बरोबर। 13 आलं, त्याच्या पुढे पॉईंटमध्ये आपल्याला काढण्याची काही गरज नाही बरोबर। तसंच आपण 500 ला 11ने डिवाइड करू बरोबर, म्हणजे 7 11 चौक 44 किती उरतील 6, परत हा 0, 11 5 55 बरोबर, मग किती उरतील 5 बरोबर। 5 उरलं तर पॉईंट मध्ये जाता आपल्याला काही घेण्याची गरज नाही, म्हणजे 7 किती संख्या असतील मित्रांनो बघा, 45 मायनस 13 किती असतील 32, 32 अशा संख्या असतील मित्रांनो, त्याला 11ने भाग द्यायचे। सिंपल, अगदी 2 स्टेप मध्ये आन्सर आपण काढू शकतो। पुढचा प्रश्न मित्रांनो, 18 मीटर लांब 12 मीटर रुंद जागा व्यापण्यासाठी 30 सेंटीमीटरच्या किती चौरसाकृती फरशा लागतील, असा प्रश्न आहे मित्रांनो। आता 30 सेंटीमीटर म्हणजे आता हे सगळी क्वांटिटी मीटरमध्ये आणि हे सेंटीमीटरमध्ये, याला मीटरमध्ये कन्वर्ट करून घेऊ, म्हणजेच येईल मित्रांनो 0.3 मीटर बरोबर। आपल्याला माहिती आहे मित्रांनो चौरसाचं क्षेत्रफळ काय असतं मित्रांनो, चौरसाचं क्षेत्रफळ असतं मित्रांनो बाजूचा स्क्वेअर बरोबर, बाजूचा स्क्वेअर असतो। म्हणजेच मित्रांनो आता आपल्याकडे जागा किती उपलब्ध आहे, 18/12 बरोबर। आता त्याला आपल्याला चौरसाकृती फरशा लावायच्या, म्हणजे बाजूचा वर्ग म्हणजेच 0.3 चा वर्ग करावा लागेल, म्हणजेच किती येतील मित्रांनो 18 गुणिले 12, 0.3 चा वर्ग काय येईल मित्रांनो 0.09 बरोबर। आता इथे पॉईंट नंतर 2 नंबर मित्रांनो, हा पॉईंट कॅन्सल करून मी इथे 2 0 देऊन देईल बरोबर, दिले 2 0। आता फक्त हा 9 आला, 9 दुने किती होतील मित्रांनो 18, 2 गुणिले 12 किती होतील 12 दुने 24 आणि त्याच्यावर 2 0, 2400 बरोबर। म्हणजेच किती फरशा लागतील मित्रांनो 2400 फरशा त्यामध्ये लागतील। सिंपल। पुढचा प्रश्न मित्रांनो, प्लॅटफॉर्मची आपल्याला लांबी विचारली गेली, काय दिले मित्रांनो, आपल्याला स्पीड दिलेला आहे 80 किलोमीटर/आवर आणि तो 72 सेकंदात पार करतो आणि आगगाडीची लेंथ दिलेली आपल्याला 700 मीटर। आता मित्रांनो आपल्याला इथे टाइम कशामध्ये दिला आहे सेकंदामध्ये, मग आपल्याला किलोमीटरचं आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करावं लागेल, म्हणजेच मित्रांनो 80 गुणिला आपल्याला 5 आपण 18ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजेच किती येतील मित्रांनो, आता बघा याला 2चा भाग जाईल, इथे 9 उरतील आणि इथे 40, म्हणजे 40 गुणिले 5 किती होणार आहे 200/9 येतील बरोबर। 200/9 आलं। आता मित्रांनो आपल्याला माहित असेल मित्रांनो डिस्टन्स काय असतो मित्रांनो, स्पीड इंटू टाइम बरोबर। हा स्पीड झाला आपला मीटर पर सेकंद मध्ये आणि टाइम आपल्याला सेकंदात दिलाय, म्हणजेच किती होतील मित्रांनो, आता बघा 200
भागिला 9 गुणिला 72 किती होतील 9×9 9×8 = 72 बरोबर. 8 × 2 किती होतील 16 म्हणजे 1600 मीटर किती झालं मित्रांनो टोटल डिस्टन्स झाला बरोबर. आता आपल्याला प्लॅटफॉर्मची लांबी काढायची तर आगगाडीची लांबी आपल्याला वजा करावी लागेल म्हणजेच किती येतील मित्रांनो 1600 म्हणून 700 गेल्यावर 900 मीटर असेल मित्रांनो प्लॅटफॉर्मची लांबी. सिंपल अगदी सहज तुम्ही मित्रांनो कुठलेही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकला असते. असा बेस्ट अप्रोच मित्रांनो तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. त्यामुळे मित्रांनो असाच अप्रोच शिकण्यासाठी तुम्ही जेपी मॅथला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. बघूया पुढचा प्रश्न मित्रांनो. 6 मजूर 4 दिवसात 9600 विटा तयार करतात तर 18 मजूर 2 दिवसात किती विटा तयार करतील असा प्रश्न आहे मित्रांनो. हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी मित्रांनो आपल्याला MDH चा कन्सेप्ट लागेल बरोबर. MDH चा कन्सेप्ट आता आपल्याला काय दिलंय मित्रांनो 6 मजूर 4 दिवस काम करून किती विटा बनवतात मित्रांनो 9600 बरोबर. आता 18 मजूर किती दिवस काम करतात मित्रांनो 2 दिवस. आपल्याला किती विटा काढायच्या आहेत किती विटा बनवतील ते आपल्याला काढायचं आहे त्याला आपण x म्हणू. आता काय होईल मित्रांनो आता बघा हा 2 आहे याला 2 ने भाग जाईल म्हणजे इथे उरेल 3 बरोबर. आता हा परत 3 आहे 3 ला याला भाग जाईल किती उरतील मित्रांनो 6 बरोबर. आता 6 ला परत 2 ने भाग जाईल इथे 3 उरतील इथे 2 उरतील बरोबर. आता पुढे हा काय येईल 2 1 2 आणि 96 ला 2 ने भाग केल्यावर किती येणार आहे मित्रांनो हे 4800 बरोबर. आता काय होईल मित्रांनो याच्यामध्ये तिरकस गुणाकार म्हणजे इथे काय येईल फक्त x आणि 4800 गुणिला 3 किती होतील मित्रांनो 4800 गुणिला 3 तर ते होतील मित्रांनो 14400. सिंपल म्हणजेच मित्रांनो 14400 विटा ते 2 दिवसात बनवतील. सिंपल. आता या पुढच्या एक्झाम्पल मध्ये मित्रांनो आपल्याला ट्रेनचा स्पीड दिलाय 54 km/h ती 9 सेकंदात मित्रांनो एक पोलला पास करते तर आपल्याला ट्रेनची लेंथ विचारली बरोबर. आता मित्रांनो आपल्याला टाइम सेकंदामध्ये दिलेला असल्यामुळे आपल्याला स्पीड पर मीटर पर सेकंदामध्ये कन्वर्ट करावं लागेल. जेव्हाही मित्रांनो बघा की km/h पासून मित्रांनो मीटर पर सेकंदामध्ये जातो तर आपल्याला 5/18 ने मल्टिप्लाय करावं लागतं. म्हणजेच मित्रांनो मोठ्या नंबर कडून छोट्या नंबरवर जातो तर आपल्याला 5/18 ने मल्टिप्लाय करावं लागतं आणि मीटर पासून सेकंदाकडे जाणारा मित्रांनो आपल्याला 18/5 ने मल्टिप्लाय करावा लागेल. आता मित्रांनो 54 गुणिला 5/18 किती होतील मित्रांनो बघा 18 त्रिक किती होतात मित्रांनो ते होतात 54 म्हणजे 3 गुणिला 5 किती होतील 15 बरोबर. आता स्पीड आला मित्रांनो 15 मीटर पर सेकंद बरोबर. आता आपल्याला माहिती आहे मित्रांनो डिस्टन्स काय असतो स्पीड इंटू टाइम बरोबर म्हणजेच 15 गुणिला 9 किती येतील मित्रांनो तर ते येतील 135 मीटर. 135 मीटर असेल त्या ट्रेनची लेंथ. सिंपल अगदी सहज मित्रांनो तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. पुढचा प्रश्न मित्रांनो समीरने 360 रुपयाची काही सफरचंद खरेदी केली. जर मित्रांनो त्याला प्रत्येक सफरचंदावर 3 रुपयाची सूट मिळाली असती तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता. तर मित्रांनो त्याने मूळ किती सफरचंद खरेदी केली असा प्रश्न आहे मित्रांनो. आता बघा मित्रांनो त्याने टोटल किती पैसे दिले मित्रांनो तर त्याने दिले मित्रांनो टोटल 360 बरोबर. आता या 360 रुपयात मित्रांनो आपल्याला समजून घ्या n सफरचंद मिळाली असती आणि त्याची किंमत x राहिली असती बरोबर. म्हणजेच आपल्याला 360 रुपयात n सफरचंद मिळाले असते आणि x किमतीचे बरोबर. पुढची कंडिशन काय दिली मित्रांनो त्याला प्रत्येक सफरचंदवर 3 रुपये डिस्काउंट म्हणजे x मधून 3 वजा झाले असते बरोबर. तर त्याला मित्रांनो 25% जास्त सफरचंद मिळाले असते. आता 25% म्हणजेच काय मित्रांनो तर ते होतील मित्रांनो 1/4 बरोबर. 1/4 जास्त मिळाले असते म्हणजेच काय झाले असते मित्रांनो ते 5/4 बरोबर. आता मित्रांनो म्हणजेच 5/4 बरोबर. हां 5/4 त्याला सफरचंद मिळाले असते गुणिला किती रुपयाप्रमाणे एक सफरचंद x मायनस 3 रुपयाला एक सफरचंद परत त्याची किंमत किती झाली असते मित्रांनो टोटल रुपये 360 बरोबर. आता मित्रांनो इथून आपल्याला x ची किंमत काढता येईल. कशी निघेल मित्रांनो बघा हा n इकडे मल्टिप्लायला तिकडे डिवाइड म्हणजे x काय येईल मित्रांनो 360/n बरोबर. ती किंमत आपण इथे टाकू म्हणजेच 5n/4 इंटू आता x ची किंमत काय येईल मित्रांनो 360/n
-3 इक्वल टू काय असेल 360. सिंपल. आता हे सॉल्व करू आणि आपला आन्सर येईल. एन म्हणजे काय मित्रांनो, आपल्याला सफरचंदाची किंमत. आता हा मध्ये प्रत्येकला मल्टिप्लाय होईल म्हणजेच काय येईल मित्रांनो, 5n 4 × 360/n मायनस 5n/4 × 3 इक्वल टू 360. आता किती होतील मित्रांनो बघा, n कॅन्सल, याला कितीचा भाग जातोय, 4 × 1 = 4 आणि 9 × 4 = 36 म्हणजे 90 आणि 90 × 5 किती झाले 450 बरोबर. आणि इकडे किती होतील मित्रांनो 15n/4 इक्वल टू 360. आता बघा हे मायनस, आता मित्रांनो ही मायनस क्वांटिटी तिकडे प्लस होईल आणि ही प्लस क्वांटिटी इकडे मायनस होईल. म्हणजेच मित्रांनो 450 मधून 360 जातील आणि तिकडे उरतील 15n/4. किती उरत आहे मित्रांनो 90 इक्वल टू 15n/4 बरोबर. आता बघा ही क्वांटिटी मित्रांनो इकडे 4 इकडे डिवाइडला, इकडे काय होईल मल्टिप्लाय, हा इकडे मल्टिप्लाय तिकडे डिवाइड म्हणजेच काय येईल 90 × 4/15 इक्वल टू असेल आपल्याला यांची किंमत. म्हणजेच किती येईल 15 × 90 6 × 24 बरोबर. म्हणजेच मित्रांनो त्याने 24 सफरचंद विकत घेतले असतील. सिंपल. अशाच अप्रोचने मित्रांनो आपण सर्व मॅथमॅटिक्स शिकणार आहोत. त्यामुळे मित्रांनो तुम्ही जेपी मॅथला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. या पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन कन्सेप्ट नवीन ट्रिक सोबत. जय हिंद.